Problem 6 to example number 15. Screen वर पहा. In a trapezium ABCD, in a trapezium ABCD, segment AB parallel segment DC. Diagram पहा. Segment BD perpendicular segment AD. Segment AC perpendicular segment BC. If AD is equal to 15, BC is equal to 15, and AB is equal to 25, find area of quadrilateral ABCD. पहा आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. डायग्राम मध्ये माहिती सबस्टिट्यूट केलेली आहे, म्हणजे इथे सेगमेंटची लेंथ जी आहे ते इथे घेतलेली आहे. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते समजावून घ्या. तर स्टार्टिंगला आपण इथे ट्रायंगल एडीबी जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. ट्रायंगल एडीबी पहा, मी इथे दाखवतोय रेड कलरनी. ट्रायंगल एडीबी, तर याच्यामध्ये इथे वन अँगल 90 डिग्री आहे. हा अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. त्याच्यामुळे इथे पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो, आणि पायथागोरस थेरम यूज करून आपण इथे बीडी या सेगमेंटची, या साइडची लेंथ शोधू शकतो. आणि याची का साइड शोधली की एसी ची पण तशीच येणार आहे. मी इथे एसी जो आहे तो इथे मी ब्लू कलरनी दाखवतोय पहा, म्हणजे एसी साइड शोधून काढण्यासाठी हा ब्लू कलरचा जो ट्रायंगल आहे तर त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला एसी ची लेंथ मिळते. पण इथे जर पाहिलं तर हे 15 आणि 25 आहे, त्यामुळे एसी ची लेंथ ही बीडी इतकीच येणार आहे. त्यामुळे सिमिलरली म्हणून आपण हे डायरेक्ट एसी ची व्हॅल्यू काढू शकतो. पहा, म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला इथे बीडी आणि एसी ही लेंथ शोधायची आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आपण टप्प्याने पाहू. एक्झाम्पल थोडं मोठं आहे, समजावून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर स्टार्टिंगला आपण इथे इन ट्रायंगल एडीबी पहा. इन ट्रायंगल एडीबी, एंगल एडीबी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, गिवन लिहू शकतो आपण इथे, कारण हे परपेंडिक्युलर दिलेलं आहे म्हणून. आता इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. देयरफॉर बाय पायथागोरस थेरम, therefore by Pythagoras theorem AB square is equal to AD square plus BD square. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहेत. therefore 25 square is equal to, डायग्राम मध्ये पहा, 15 square plus BD square. बीडी ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, फाइंड आउट करायची आहे. therefore BD square is equal to, हे 15 स्क्वेअर इकडे मायनस होतील, 25 चा स्क्वेअर मायनस 15 स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर 625 मायनस 225 घ्यायचे आहे. 225 म्हणजेच आपल्याला आता इथे बीडी स्क्वेअर, therefore BD square is equal to 400 मिळतील. आता याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, टेकिंग स्क्वेअर रूट्स. therefore BD is equal to 20 येणार. BD is equal to 20.
तर इथे टेकिंग स्क्वेअर रूट्स लिहितो रिझन. टेकिंग स्क्वेअर रूट्स. आता इथे बीडीची लेंथ पहा 20 आली. बीडीची लेंथ 20 आली. डायग्राम मध्ये आता पहा बीडीची लेंथ 20 आलेली आहे. मी इथे ती दाखवतोय पहा. बीडी 20 आलेली आहे. सेम टू सेम आपल्याला एसी ची व्हॅल्यू देखील 20 मिळणार. त्याच पद्धतीने हा ब्लू कलरचा ट्रायंगल आहे तो देखील राईट अँगल ट्रायंगल आहे. हा 90 डिग्रीचा आहे त्यामुळं. आणि मग इथे आपण पायथागोरस थेरम यूज केला तर हे 15 आणि 25 आहे. सेम टू सेम इकडे 20 येणार आहे. त्यामुळे हे डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. तर इथे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आणि म्हणून आपण आता पुढे लिहिताना पहा. तर सिमिलरली डायरेक्ट लिहायचं आहे. सिमिलरली AC इज इक्वल टू 20. AC सुद्धा आपल्याला इथे 20 मिळालेलं आहे. ओके. आता पुढचा पार्ट पहा. तर इथे AC ची व्हॅल्यू काढल्यानंतर आता आपल्याला इथे मात्र परपेंडिक्युलर टाकायचे आहेत D आणि C मधून. तर हे आपल्या इथे लक्षात येणं गरजेचं आहे. तर याच डायग्राम मध्ये इथे आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचे आहेत. पहा आता आपण इथे D मधून एक परपेंडिक्युलर टाकणार आहोत. इथे मी ब्लॅक कलरने टाकतोय पहा. D मधून परपेंडिक्युलर असा टाकायचा आहे साइड AB वर. आणि सेम टू सेम इकडे C मधून देखील परपेंडिक्युलर टाकायचा आहे साइड AB वर. इथे परपेंडिक्युलर टाकला तर इथे आपण काहीतरी नेम घेऊ. PQ घ्या किंवा MN घेऊ आपण इथे. MN. हा आता नेक्स्ट पार्ट पहा. तर हे आपल्याला लिहावं लागेल. ड्रॉ सेगमेंट DM. ड्रॉ सेगमेंट DM perpendicular side AB. perpendicular side AB. आणि इथे A dash M dash B. A dash M dash B होईल. हा सेम टू सेम ड्रॉ सेगमेंट CN. ड्रॉ सेगमेंट CN perpendicular side AB. इथे आपल्याला A dash N dash B लिहिता येईल पुढे कॉमा देऊन. A dash N dash B. हे ड्रॉ केलेले आपल्याला इथे लिहावे लागतील. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे पहा. आपल्याला DM ची लेंथ हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्या DM ची लेंथ शोधायची आहे. आणि DM ची लेंथ जर शोधली, DM ची लेंथ जर आपण शोधली, इथे पहा ही DM ची लेंथ शोधली तर CN ची देखील तेवढीच येणार आहे. ती पण आपल्याला इथे मिळणार आहे. मग आता DM ची लेंथ कशी शोधायची तर त्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल ADB हे आपल्याला इथे यूज करायचं आहे. पहा आता मी नेक्स्ट पार्ट काय लिहितोय. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट घ्यायचे आपल्याला. म्हणजे जिथे 1/2 इंटू बेस आहे. पहा आपण इथे बेस घेणार आहोत. AD घेतला तर इकडे हाईट होणार आहे BD. किंवा BD बेस घेतला तर हाईट होणार आहे AD. हे कसंही तुम्ही घेऊ शकता. तर AD इंटू BD घेतो मी इथे. AD इंटू BD. ओके. हा तर इथे राईट अँगल करणाऱ्या साइड्स इंटू घ्यायच्या आहेत. राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे 1/2 इंटू. ओके. नेक्स्ट पहा. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे 1/2 इंटू
एडी ची व्हॅल्यू पहा, एडी 15 आहे, इंटू बीडी ची व्हॅल्यू पहा 20 आहे, बीडी 20 वरती लिहिलेली आपण शोधून काढलेली आहे. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळतात बा, इथे 2 ने डिवाइड करायचे आहेत. मी इथे दाखवतो पहा, 2 1 जा 2, 2 10 जा 20. म्हणजेच आपल्याला इथे मिळालेले आहेत 150 स्क्वेअर युनिट्स होणार आहे. युनिट दिलेले नाही, स्क्वेअर युनिट्स. ओके, हे झाला एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर आता अल्सो म्हणजे अशाच पद्धतीनं आणखीन आपल्याला इथे एरिया ऑफ ट्रायंगल ADB दुसऱ्या मेथडने आपल्याला इथे एरिया काढता येतो. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. आता मी AB घेतोय पहा, बेस, जस्ट मिनिट. तर बेस आपल्याला इथे AB घ्यायचा आहे. बेस AB घेतला आणि इंटू हाईट परपेंडिक्युलर टाकलेला आहे तो DM घ्यायचा आहे. आपल्याला इथे DM ची व्हॅल्यू काढायची आहे, तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, जस्ट मिनिट. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADB ऑलरेडी वरती काढलेला आहे पहा, 150. पुढे मी कंटिन्यू करतोय पहा, 150 इज इक्वल टू 1/2 इंटू AB ची व्हॅल्यू पहा डायग्राम मध्ये 25 दिलेली आहे, आणि इंटू DM आहे तसे ठेवले, कारण याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे इकडे घ्या, हे 150, हे 1/2 आहे, तर इकडे आल्यानंतर 2/1 होतील इंटू, आणि इकडे हे 25 आहे ते 1/25 होतील, किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 150 इंटू 2/25 असं डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, आता इथे मी सिम्प्लिफाय करतोय पहा, 25 1 जा 25, 25 6 जा 150, and therefore DM is equal to 12 मिळाले. DM is equal to 12. तर या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत तर त्या बॉक्स मध्ये ठेवल्या तर बरं होईल, पटकन कळतात आपल्याला. तर याच पद्धतीने आपण DM ची व्हॅल्यू जशी 12 मिळवली, इथे DM ची व्हॅल्यू आपण 12 मिळवली पहा, इथे क्वेश्चन मार्कच्या इथे लिहितो पहा, तशी CN ची व्हॅल्यू देखील 12 येणार आहे, सेम टू सेम. त्यामुळे ते आपल्याला डायरेक्ट सिमिलरली असं लिहून डायरेक्ट आपण ती व्हॅल्यू लिहायची आहे पहा. सिमिलरली CN is equal to 12. CN is equal to 12. तर ही सुद्धा व्हॅल्यू मी बॉक्स मध्ये ठेवतो. तर इथे आपण DM आणि CN यांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. आता नेक्स्ट पार्ट पहा. याच्यानंतर काय करायचंय पहा, ट्रायंगल DMA पहा, DMA हा ट्रायंगल पहा. मी आता इथे लाइनिंग करून दाखवतो ग्रीन कलरनी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इथे DMA ट्रायंगल पहा, हा DMA हा ट्रायंगल पहा, DMA लाइनिंग करून दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये मला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, म्हणून मी इथे पुन्हा लिहिताना आता काय लिहिणार आहे पहा, इन ट्रायंगल DMA angle DMA is equal to 90 degree. Angle DMA is equal to 90 degree. इथे आपण रिझन लिहू शकतो. आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, आपण घेतलेलं आहे ते,
त्यामुळे इथे रिझन लिहिताना कन्स्ट्रक्शन असं लिहायचं आहे. आता आपण पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम आता आपल्याला इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. या झालेल्या स्टेप मी इथे एम्प्टी करतो. इथे पहा, पुढचा नेक्स्ट पार्ट आपण लिहू. आता पायथागोरस थेरम आपल्याला यूज करायचा आहे कुठे? राईट अँगल ट्रायंगल डीएमए मध्ये पहा, हायपोटेन्यूज स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच एडी स्क्वेअर होणार. एडी स्क्वेअर इज इक्वल टू डीएम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर होणार. एम स्क्वेअर. ओके. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे आहेत. एडी मीन्स 15 आहे. 15 स्क्वेअर इज इक्वल टू डीएम पहा म्हणजे 12 स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहेत तसे राहतील. एम स्क्वेअर आहेत तसे लिहिले कारण त्याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. देअरफोर एम स्क्वेअर इज इक्वल टू पहा, एम स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर इकडे मायनस होतील. 15 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 15 चा स्क्वेअर 225 मायनस 12 चा स्क्वेअर 144. देअरफोर एम स्क्वेअर इज इक्वल टू 225 मायनस 144 81 येतात. आता आपण इथे स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. देअरफोर एम इज इक्वल टू 9 टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके. आता एम पहा कुठे आपण काढलेला इथे. एम इथे आहे पहा. मी इथे ब्लू कलरनी व्हॅल्यू लिहितोय पहा. एम आपल्याला 9 मिळालं. ओके. आता जसं आपण हा लाइनिंग केलेला ट्रायंगल आहे डीएमए, तसाच सीएन बी पहा, इकडचा ट्रायंगल देखील त्याच्यात त्याच व्हॅल्यू आहेत. त्यामुळे आपण बीएन ची व्हॅल्यू काढली तर ती देखील 9च येणार आहे. ही बीएन ची व्हॅल्यू काढली तर ती 9च येणार आहे. हे लक्षात घ्या, सेम टू सेम असल्यामुळं. त्यामुळे इथे मला ती डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची आहे पहा. सिमिलरली बीएन इज इक्वल टू बीएन किंवा एनबी लिहू शकता 9. तर इथे बीएन ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळालेली आहे. तर इथे आपण ह्या व्हॅल्यू चौकटीत ठेवल्या, बॉक्स मध्ये ठेवूया म्हणजे पटकन लक्षात येतात. इथे ठेवलेले आहेत बॉक्स मध्ये. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला पहा. जस्ट अ मिनिट, स्क्रीन चेंज करून आपण घेऊ. जस्ट अ मिनिट. आता नेक्स्ट पार्ट पहा. इथे आपण एबी जर पाहिलं तर एबी मीन्स एम प्लस एमएन प्लस एनबी आहेत. तर हे आपल्या इथे लक्षात येणं गरजेचं आहे. मी इथे लिहितोय पहा. नाऊ एबी इज इक्वल टू एम प्लस एमएन प्लस एनबी किंवा बीएन लिहू शकतो आपण इथे. आणि इथे फार तर रिजन लिहू शकतो ए डॅश एम डॅश एन आहे आणि एम डॅश एन डॅश बी आहे. किंवा कॉमन मध्ये लिहू शकता ए डॅश एम डॅश एन डॅश बी असं कॉमन मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. एबी ची व्हॅल्यू जी आहे ती 25 आहे. इज इक्वल टू एम पहा, डायग्राम मध्ये पहा, पटकन लक्षात येईल. किंवा इथे आहे स्क्रीनवर पहा राईट हँड साइडला 9 प्लस एमएन आपल्याला माहिती नाही, शोधायची आहे. प्लस बीएन ची व्हॅल्यू देखील राईट हँड साइडला आहे पहा. इथे पहा बीएन ची व्हॅल्यू 9 आहे. आता इथे देअरफोर 25 हे 9 प्लस 9 18 झाले, इकडे मायनस होतील ते. इज इक्वल टू एमएन and therefore MEN is equal to
7 मिळाली. mn इज इक्वल टू 7. mn पहा तर इथे आहे पहा. तर हा एवढा पार्ट जो आहे mn चा मी इथे दाखवतोय ब्लू कलरनी. तर हे 7 मिळालेलं आहे. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स. ओके, हे 7 इतकं आहे. हा, आता am ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला इथे. आता क्वाड्रिलॅटरल DCNM पहा. क्वाड्रिलॅटरल DCNM चा विचार करायचा इथे. इन क्वाड्रिलॅटरल हा पहा DCNM पहा. DCNM क्वाड्रिलॅटरल DCNM सेगमेंट DC पॅरलल सेगमेंट MN किंवा साइड लिहू शकता. साइड DC पॅरलल साइड MN. DC आणि MN पहा पॅरलल साइड आहेत. का लक्षात आलं का? तर DC आणि AB पॅरलल दिलेले आहेत का? फार तर इथे कारण लिहू शकता. सेगमेंट DC पॅरलल सेगमेंट AB ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यावरच हा MN आहे. AB वरच, हे लक्षात घ्या. किंवा इथे आणखीन लिहू शकता A डॅश M डॅश N डॅश B असं रिजन लिहू शकता. हा, आता पुढचा पार्ट सेगमेंट DM पहा. सेगमेंट DM पॅरलल सेगमेंट CN. पॅरलल सेगमेंट CN. जस्ट अ मिनिट. पॅरलल सेगमेंट CN का? तर परपेंडिक्युलर्स टू सेम लाईन आर पॅरलल. इथे मी आता चिन्हात लिहितो शॉर्टकट मध्ये. परपेंडिक्युलर्स टू सेम लाईन आर पॅरलल. आता नेक्स्ट पार्ट पहा. आणि त्याच्यामुळे इथे आपण ह्या अपोजिट साइड्स पॅरलल झाल्या. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल DCNM is a parallelogram. आणि म्हणून इथे DC आणि MN 7 आहे. देअरफॉर DC इज इक्वल टू MN इज इक्वल टू 7. तर हे इथे DC आणि MN ची व्हॅल्यू 7 आहे. ही व्हॅल्यू का लिहिली? तर आपल्याला DC ची व्हॅल्यू मिळणं गरजेचं होतं, म्हणून इथे DC ची व्हॅल्यू काढलेली आहे. DC ची लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पार्ट पहा. हे जरासं रिकाम करतो स्क्रीन. वेळ संपत आलेली आहे. जरा थोडस फास्ट घेऊ आपण इथे. हा, तर आता नेक्स्ट पार्ट पहा. हा, ह्या अपोजिट साइड्स आहेत. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम लिहू शकता. रिजन. नेक्स्ट पार्ट पहा. आता एरिया ऑफ ए ट्रॅपेजियम काढायचा आहे. एरिया ऑफ ए ट्रॅपेजियम आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. आता इथे पहा. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 1/2 इंटू, आता सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजेच AB प्लस CD आणि इंटू हाईट DM किंवा CN घ्या, दोन्ही सेम आहेत. DM घेऊ. व्हॅल्यू ठेवा 1/2 इंटू AB ची व्हॅल्यू आहे 25 प्लस CD आहे 7 इंटू DM आहे 12. सिम्प्लिफाय करा. इथे 2 ने आपण इथे डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 6 चा. ओके. हा, नेक्स्ट पार्ट पहा. देअरफॉर इथे आपल्याला 25 आणि 7 32 इंटू 6 होणार.
म्हणजेच therefore area of quadrilateral ABCD is equal to 32 into 6 192 square units. ओके, तर हे आपल्याला इथे फायनल आन्सर मिळालेलं आहे. तर हे आपण इथे बॉक्स मध्ये ठेवू. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर युनिट्स. ओके, आपली वेळ संपलेली आहे, आपण इथे थांबू. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.